डॉक्टर विजय पंडित घोलप हे जळगाव शहर महानगरपालिका संचलित दवाखान्यात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यांचा दवाखान्यात डॉक्टर मधुबाला या त्यांच्या सहकारी महिला डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या। छोट्या पडद्यावरील साबणाच्या जाहिरातीत दिसणाऱ्या मॉडेल प्रमाणे डॉक्टर मधुबाला यांचे नितळ सौंदर्य कुणाच्याही नजरेत सहज भरत होते। त्याला डॉक्टर विजय घोलप हे देखील अपवाद नव्हते। डॉक्टर विजय घोलप हे सहकारी महिला डॉक्टर मधुबाला यांच्या एकतर्फी प्रेमात पडले। डॉक्टर मधुबाला या एका मुलीची आई आणि एक उच्च पदस्थ अधिकाऱ्याची पत्नी होत्या। त्यांचे सामाजिक स्थान दखल घेण्याजोगे उच्च प्रतीचे होते। गेल्या वर्षी सन 2024 मध्ये डॉक्टर मधुबाला या जळगाव येथे बदलून आल्या होत्या। जळगाव शहर महानगरपालिका संचलित रुग्णालय त्याची नियुक्ती झाली। त्यावेळी असले त्यांचे प्रमुख एक चांगले अधिकारी होते। मात्र 6 ते 7 महिन्यातच त्यांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी बदलले। त्यांच्या जागी डॉक्टर विजय पंडित घोलप यांची नियुक्ती झाली। डॉक्टर विजय घोलप हे एक रंगीला रत्न प्रकारातील अधिकारी होते। सहकारी महिला डॉक्टर असलेल्या मधुबाला यांचे रूप बघून डॉक्टर विजय घोलप यांची नजर बिथरलेली त्यांची नजर लवकरच डॉक्टर मधुबाला यांच्या रूपावर खेळली। राजेश खन्ना अभिनीत रेड रोज चित्रपटातील नायिकाप्रमाणे त्यांचे ओठ डॉक्टर मधुबालाचे सौंदर्य बघून थरथरू लागले। एक दिवस डॉक्टर मधुबाला व त्यांचे महिला सहकारी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाजात व्यस्त होत्या। त्यावेळी डॉक्टर विजय घोलप हे डॉक्टर मधुबाला यांच्या कॅबिन मध्ये आले। मी तुमच्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह आहे। दवाखान्यात येणारे जाणारे लोक तुमच्या रूपाकडे वाईट नजरेने बघतात, त्यामुळे तुम्ही माझ्या केबिनमध्ये शिफ्ट व्हा असा सल्ला त्यांनी दिला। डॉक्टर मधुबाला यांना त्यांनी सल्ला दिला, परंतु आपल्याला कुणाचाही कधी त्रास झाला नसल्याचे डॉक्टर मधुबाला यांनी डॉक्टर घोलप यांना सांगितले। त्यामुळे आपल्याला तुमच्या केबिनमध्ये शिफ्ट होण्याचा प्रश्नच येत नाही असे त्यांनी डॉक्टर घोलप यांना स्पष्ट केले। आपण डॉक्टर मधुबाला यांच्यावर फेकलेले प्रेमाचे जाळे निष्प्रभ झाल्याचे डॉक्टर घोलप यांच्या लक्षात आल्यामुळे काही दिवस त्यांनी शांत राहण्याचे ठरवले। मात्र त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते। एके दिवशी ते वारंवार काही ना काही कारण पुढे करत स्वतःच डॉक्टर मधुबाला यांचे कॅबिन मध्ये आले। डॉक्टर मधुबाला त्यांच्या खुर्चीवर सतत विराजमान होत त्यांनी त्यांच्याशी एकेरी शब्दात जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। मधु, तू तुझे शूज काढ, मला तुझे पाय बघायचे आहे, तुझ्या अंगावरील तीळ मला खूप घायाळ करतोय असे अश्लील बोलून त्यांनी तिच्या स्त्री मनाचा विचार न करता लज्जास्पद बोलण्यास सुरुवात केली। आता पुलाखालचे पाणी पुलावरून वाहण्यास सुरुवात झाल्याचे डॉक्टर मधुबाला यांच्या लक्षात आले होते। सर, तुम्ही हे सर्व प्रकार बंद करा, तुम्हाला हे शोभत नाही। तुम्ही माझे सिनियर असल्यामुळे मी तुमच्या पदाचा मान ठेवते, तुम्ही समजता मी तशी बाई नाही असा स्पष्ट आणि समजण्याजोगा शब्दात डॉक्टर मधुबाला यांनी डॉक्टर विजय घोलप यांना सांगितले। आपण फेकलेले जाळे पुन्हा निष्प्रभ झाल्याचे डॉक्टर घोलप यांच्या लक्षात आल्यामुळे ते केबिन मध्ये निघून आले। डॉक्टर घोलप निघून गेल्यानंतर डॉक्टर मधुबाला यांनी हा प्रसंग कार्यालयातील इतर महिला सहकार्यांना कथन केला। डॉक्टर विजय घोलप यांच्याशी पुन्हा एक वेळा स्पष्टपणे बोलून हा विषय कायमचा मिटवून टाकावा असे सर्वांचे मत पडल्यामुळे त्याच दिवशी डॉक्टर मधुबाला यांनी डॉक्टर घोलप यांच्या केबिन मध्ये जाऊन त्यांना सांगितले की तुमच्या मनात काय आहे हे मला चांगल्या प्रकारे दिसत आहे। त्यावर लगेच डॉक्टर घोलप यांनी उत्तर दिले की माझ्या मनात तुझ्याविषयी फिलिंग्स आहेत। त्यावर डॉक्टर मधुबाला यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही जे काही करता ते चुकीचे असून ते मला आवडत नाही, तुम्ही कृपा करून हा प्रकार थांबवा, मला हा प्रकार आवडत नाही। तुम्ही माझे सिनियर आहात, मी तुम्हाला नाही म्हटले तरी तुम्ही अन्य मार्गाने मला त्रास द्या, मी तुम्हाला विनंती करते की मला भविष्यात कुठलाही त्रास देऊ नका। एवढे बोलून डॉक्टर मधुबाला बाहेर निघून गेले। आपण फेकलेले प्रेमाचे जाळे पुन्हा निष्प्रभ झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टर घोलप पुन्हा काही दिवस शांत बसले। त्यांनी डॉक्टर मधुबाला यांच्या केबिन मध्ये येण्याचा प्रकार बंद केला। काही दिवस असेच निघून गेले, मात्र पुन्हा त्यांची फाजील चळवळ सुरू झाली। आता त्यांचा आवेश आवाक्याबाहेर गेला। त्यांनी आवेशातच डॉक्टर मधुबाला यांना त्यांच्या केबिन मध्ये बोलवले। आजही माझ्यासोबत कार्यालयातील काही महिला A to Z पर्यंत सर्व गोष्टी करू देण्यास तयार असतात, तू किती दिवस मला नकार देणार आहे? एके दिवशी तू राजी होशील, मी तुला तसे करायला भाग पाडेन असा गलिच्छ शब्द डॉक्टर घोलप यांनी डॉक्टर मधुबाला यांना सुनावले। एवढ्या गलिच्छ शब्दात आपल्याला डॉक्टर घोलप यांचे बोलणे ऐकावे लागेल याची कल्पना डॉक्टर मधुबाला यांनी कधीच केली नव्हती। यांच्या नयनातून अश्रूची गंगा वाहू लागली। त्या लगेच डॉक्टर घोलप यांच्या केबिन मधून बाहेर आल्या। त्यांनी हा प्रकार आपल्या महिला सहकार्यासमोर शेअर करून आपले दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पुन्हा काही दिवस असेच निघून गेले। या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा डॉक्टर घोलप यांनी फाजील चळवळीने उभारी घेतली। त्यांनी फरमान सोडून डॉक्टर मधुबाला यांनी आपल्या केबिन मध्ये बोलवले। यावेळी डॉक्टर मधुबाला यांच्याकडे बघून घाणेरडे इशारे, फ्लाइंग किस वगैरे प्रकार केले। डॉक्टर मधुबाला यांच्या स्त्री मनात त्यांच्या या प्रकारामुळे त्यांच्याविषयी घृणा निर्माण झाली।
एवढेच नव्हे तर डॉक्टर घोलप यांनी डॉक्टर मधुबाला यांना स्पर्श करून शरीर सुखाची मागणी देखील केली। आता मात्र अति छेडखानी होत असल्याचे बघून डॉक्टर मधुबाला यांनी तातडीने केबिन मधून बाहेर पडणे योग्य समजले। दिवसागणिक डॉक्टर घोलप यांचे चुकीचे प्रकार वाढतच होते। त्यांची भीड जणू काही चेपली होती। ते मधुबाला यांना कार्यालयीन वेळ संपल्यानंतर काही ना काही कारणास्तव थांबवू लागले। अतिशय घाणेरड्या व द्विअर्थी भाषेत ते तिच्याशी संभाषण करू लागले। ते आता समजण्या पलीकडे गेले होते। त्यांच्यात काही सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नव्हते। डॉक्टर मधुबाला यांचा विरोध त्यांना सहन होत नव्हता। मी कार्यालयाचा बॉस आहे, माझे कुणी काहीच करू शकत नाही, अशा अविर्भावात त्यांचे मुद्दाम वागणे सुरूच होते। सर्वजण मला घाबरतात, त्यामुळे मला कोण काय समजणार आहे आणि काय विरोध करणार आहे। एके दिवशी तुलाच माझ्याकडे यावे लागेल, अशा शब्दात बोलून डॉक्टर घोलप यांनी डॉक्टर मधुबाला यांचा छळ सुरू केला। एकीकडे नोकरी तर दुसरीकडे समाजातील बदनामी, अशा दुहेरी कचाट्यात डॉक्टर मधुबाला सापडल्या होत्या। त्यांची सहनशक्ती कधी कधी मर्यादेबाहेर जात होती। एके दिवशी डॉक्टर घोलप यांच्याकडून होणारा त्रास डॉक्टर मधुबाला यांनी आपल्या पतीजवळ कथन केला। त्यामुळे डॉक्टर मधुबाला यांच्या अधिकारी पतीने थेट डॉक्टर घोलप यांना फोन लावून समजावून सांगत हा प्रकार बंद करण्यास सांगितले। याशिवाय डॉक्टर घोलप यांच्या पत्नीसोबत त्यांनी बोलणे केले। डॉक्टर घोलप हे कशा प्रकारे घाणेरडे शब्द वापरून डॉक्टर मधुबाला यांच्याशी संवाद साधतात, त्याचा कसा छळ करतात, हे सौ घोलप यांच्या कानावर टाकण्यात आले। आपल्या पती महोदयांना समजावून सांगा अशी विनंती डॉक्टर मधुबाला यांच्या पतीने सौ घोलप यांना केली। कितीही समजावून सांगितले तरी डॉक्टर घोलप यांच्या वागणुकीत सुधारणा होत नव्हती। त्यामुळे जून 2025 मध्ये डॉक्टर मधुबाला यांनी थेट जळगाव शहर महानगरपालिकेत पॉश कायदा 2013 नुसार डॉक्टर घोलप यांच्या विरुद्ध तक्रार दिली। ही तक्रार डॉक्टर मधुबाला यांनी मागे घ्यावी यासाठी डॉक्टर विजय घोलप यांनी कार्यालयातील काही पुरुष व काही महिला कर्मचाऱ्यांना डॉक्टर मधुबाला यांच्या घरी पाठवले। डॉक्टर मधुबाला यांच्यासह त्यांच्या पतीवर दबाव टाकून धमकी देण्यास प्रकार आता नव्याने सुरू झाला। डॉक्टर घोलप हे काही करू शकतात, दिलेली तक्रार मागे घेतली नाही तर डॉक्टर घोलप तुम्हाला आणि तुमच्या पतीला मारून टाकू शकतात, अशी तंबी स्टाफ कडून देऊन दोघा पती पत्नीच्या मनात भीती घालण्यात आली। काही दिवसांनी डॉक्टर घोलप यांनी डॉक्टर मधुबाला यांना केबिन मध्ये बोलावून घेतले। त्या ठिकाणी अगोदर 2 अनोळखी लोक उपस्थित होते। त्यापैकी एक जणाकडे बंदूक असल्याची डॉक्टर मधुबाला यांना जाणीव करून देण्यात आली। तक्रार मागे घेण्याच्या प्रिंटेड अर्जावर निमूटपणे सही करण्यासाठी यावेळी दबाव टाकण्यात आला। मात्र सही करणार नसल्याच्या मतावर ठाम राहत डॉक्टर मधुबाला यांनी तिथून प्रस्थान केले। त्यानंतर एका महिलेला घरी पाठवून तक्रार अर्ज मागे घेण्याच्या अर्जावर सही करण्यात दबाव टाकण्यात आला। डॉक्टर विजय घोलप यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता। त्यामुळे नाईलाजाने डॉक्टर मधुबाला यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक यांच्याकडे आपली कैफियत मांडली। पोलीस निरीक्षक यांनी मधुबाला यांची व्यथा शांतपणे ऐकून घेतली। त्यामध्ये ठाणे अंमलदार पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष ही फिर्याद दाखल करण्यात आली। गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर घोलप यांना जळगाव शहर पोलिसांनी अटक केली। अटकेनंतर त्यास न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने डॉक्टर घोलप यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले। संशयित डॉक्टर घोलप यांच्या वतीने ॲडव्होकेट कुणाल पवार यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला। सदर वृत्त लेखन सुरू असताना डॉक्टर घोलप यांचा जामीन अर्जावरील निर्णय झालेला नव्हता। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीम करत आहे। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।